ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा। चटणी करायची तर मग थांबा। गावाकडची अस्सल चव देणारे, मसाल्यांचा नैसर्गिक आस्वाद असणारे, जुन्या पारंपरिक पद्धतीने मसाले करणारे विट्यातील एकमेव ठिकाण म्हणजे ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा। लाकडी घाण्यावरील तेल मिसळून तयार केलेली चटणी फक्त इथेच मिळते। गोल्ड स्पेशल, गावरान स्पेशल, मटन स्पेशल, चिकन मसाला, बिर्याणी मसाला, अस्सल गावाकडचे व्हेज नॉनव्हेज स्पेशल ग्रेव्ही व शेवया, बटाटा वेफर्स, खोबरं किस करण्याचे एकमेव ठिकाण ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। साळशिंगे तालुका खानापूर येथील 2.5 वर्षीय समर्थ यास सर्पदंश झाल्यानंतर तातडीने विटा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले, परंतु रुग्णालयात चिमुकल्यावर उपचार न झाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। चिमुकल्याच्या मृत्यूनंतर ब्रह्मानंद पडळकर सह ग्रामस्थांनी रुग्णालयावर हल्लाबोल केला। ही डॉक्टर म्हणजे सेवा करायसाठी, गोरगरिबासाठी तुम्ही, आणि असली मस्ती काय कामाची नाही। अरे पेशंट अर्धा तास बाहेर, त्याला काय पद्धत आहे का? अरे तू चल ना, तुझं आहे ना हॉस्पिटल तिकडे, मला सांगा इथला राजीनामा दे ना। नाही त्याला बोलतो किती। रावसाहेब बोलवड हे साळशिंगे येथे मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत आहेत। मध्यरात्रीच्या वेळेस घरामध्ये यांच्या 2.5 वर्षीय समर्थ यास सर्पदंश झाल्याने त्यांना समजले असता तातडीने त्याला विटा ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आले। या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा उपचार न करता त्याला जिल्हा रुग्णालयात घेऊन जावा म्हणून सांगण्यात आले। पुढे घेऊन जात असताना या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेनंतर माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर व ग्रामस्थांनी विटा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांना जाब विचारला असता तेथे कोणतेही उत्तर मिळाले नाही। समर्थला उपचार न मिळण्याबाबतची प्रशासनाने चौकशी करावी व डॉक्टरांना निलंबित करण्याची मागणी केली आहे। सस्पेंड करायला तुम्ही नुसता करा, नाही फार प्रकरण वाढेल। उद्या सकाळी तुम्ही आलं पाहिजे, चौकशी केली पाहिजे, जी कोणी दोषी असतील त्याला सस्पेंड केलं पाहिजे, ही जबाबदारी तुमची। आम्ही उद्या परदेशातून गुन्हा दाखल करतोय। या घटनेमुळे आता परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे। रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।